नव्या महाराष्ट्राची नवी बातमी. महाराष्ट्र मेट्रो न्यूज. राज्यात सध्या महापालिका निवडणुकींचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असतानाच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी महाराष्ट्रातील काही भागात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी शाळा आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज बंद राहणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस नागरिकांना सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, नाशिक यासह ज्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मतदान आहे त्या ठिकाणी गुरुवारी 15 जानेवारी रोजी शाळा, महापालिका कार्यालय आणि अन्य शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र ही सुट्टी संपूर्ण राज्यासाठी नसून फक्त निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. महत्वाची बाब म्हणजे 15 जानेवारी रोजी बँक आणि शेअर बाजार सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण आरबीआय कडून अद्याप या दिवशी बँक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकिंग व्यवहार आणि शेअर बाजाराचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचं समजतंय.